नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपण थंडीचे स्पेशल असे डिंक लाडू बनवत आहोत। तर आणखी थंडी संपली नाहीये, त्यामुळे तुम्ही हे लाडू बनवू शकता। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी नवशिके सुद्धा ह्या रेसिपीला बनवू शकतात आणि खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते। नक्की ट्राय करून पहा। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर सुद्धा करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी सुरुवातीला लाडूचं जे सगळं साहित्य लागणार आहे ते सगळं साहित्य काढून एका इथं ट्रे मध्ये काढून ठेवलेलं आहे आणि मोजून सुद्धा घेतलेलं आहे। त्याच्यामधल्या ज्या जिन्नस भाजायचे आहेत ना त्या अगोदर आपण भाजून घेणार आहोत। मी भाजताना सगळ्या साहित्याचं मी तुम्हाला माप सांगेल। तर इथे मी 3 कप खारीक खोबऱ्याचा कूट घेतला आहे। म्हणजे मी काय करते, अशी थंडी चालू झाली की 1-1 किलो खारीक खोबरं घेते आणि ते छोट्या गिरणीवरून बारीक करून आणत असते। तुमच्याकडे जर असं अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करू शकता, 1.5 कप खारीक पूड घेऊ शकता आणि 1.5 कप किसलेलं खोबरं घेऊ शकता। आता याला भाजायची बिलकुल काहीच गरज नाही, याला आपण असंच डायरेक्टली वापरणार आहोत। आता ह्या सगळ्या जिन्नस जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्याच्या अगोदर मी इथं काजू आणि बदाम जे आहेत त्यांना थोडंसं बारीक कट करून घेते। तुम्ही त्याची पावडर सुद्धा करू शकता, पण मी इथं अशी बारीक कट करून घेतली आहे चाकूने, हे पाहू शकता। आता इथं मी एक जाड तळाची कढई घेतली आहे, गॅसवरती ठेवून घ्यायची। गॅस चालू केलेला आहे। याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे। तर इथं मी 1.5 टेबलस्पून खसखस घेतली आहे, म्हणजे मोठ्या चमच्यानं 1.5 चमचा खसखस घेतली। हिला अगदी लो फ्लेम वरती थोडंसं भाजून घेतलं आहे आणि साईडला एका प्लेट मध्ये काढून ठेवलं आहे। तूप मी इथं 1 कप तूप घेतलेलं आहे। आता 1 कप मधलं आपल्याला तूप थोडं थोडं करून वापरायचं आहे। तर इथं मी सुरुवातीला थोडंसं तूप घेतलं आहे। हे आपण काजू बदाम आणि बेदाणे भाजून घेणार आहोत। तर इथं काजू आणि बदाम मी जे आहेत ते 30 घेतलेले आहेत, म्हणजे बदाम 30 घेतले, काजू 30 घेतले आणि बेदाणे जे आहेत म्हणजेच किशमिश जे आहे ते 30 ते 40 घेतलेले आहेत। तर हे सगळं आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे आणि याला अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त याला भाजायचं नाही। याचा फक्त थोडासा कच्चेपणा गेला पाहिजे। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स टाकू शकता किंवा जर अवेलेबल नसतील किंवा आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालले जातात, काही प्रॉब्लेम येत नाही। आता सेम कढाईमध्ये थोडंसं आणखी तूप टाकून घेतलं आहे। आता इथं आपण डिंक टाकून घेत आहोत, म्हणजे डिंक फ्राय करून घेणार आहोत। तर इथं डिंक मी 100 ग्रॅम घेतलेला आहे। अगदी डिंक लो फ्लेम वरती, लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथं पाहू शकता तुम्ही, डिंक जो आहे तो फ्राय झालेला आहे आपला छान असा। त्याला एका साईडला मी प्लेट मध्ये काढून ठेवला आहे। डिंक फ्राय करताना बिलकुल घाई करायची नाही, अगदी तो आतमध्ये पर्यंत छान असा फ्राय झाला पाहिजे, आतमधून कच्चा राहिला नाही पाहिजे। तर त्याला फ्राय करून साईडला ठेवून दिला आहे। सेम कढाईमध्ये आणखी थोडंसं तूप घातलं आहे आणि त्याच्यामध्ये आता गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर हे गव्हाचं पीठ मी इथं 1 कप घेतलं आहे आणि याला चाळून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला थोडं थोडं तूप घालून बॅचेसमध्ये तूप घालायचं आणि छान असं हे पीठ जे आहे ते खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। एक 8 ते 9 मिनिट लागतात भाजण्यासाठी, एवढ्या पिठाला जास्त वेळ नाही लागत। फक्त लो फ्लेमवरती आपल्याला हे पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे। तूप एकदाच न टाकता असं बॅचेसमध्ये टाकून घ्यायचं आहे। तर आपल्याला जवळपास 8 ते 9 मिनिट झालेले आहे त्या पिठाला आपण भाजत आहोत। आता एकदम खमंग असा वास सुटलेला आहे, जसा बिस्किटाचा वास येतो त्याप्रमाणे हे पीठ एकदम छान भाजलं गेलं की मग बिस्किटाप्रमाणे याचा वास येतो, पाहू शकता। आणि कलर सुद्धा खूप छान आला आहे। तर याला आता आपण साईडला ठेवून देऊ आणि आता जो आपण फ्राय करून ठेवलेला डिंक होता तो असा क्रश करून घ्यायचा आहे। तर याला मी मिक्सर मधून न क्रश करता पोटॅटो मॅशर असतं त्याने मी इथं मॅश करून घेत आहे, किंवा तुम्ही हाताने सुद्धा असा क्रश करू शकता। हा जो क्रश केलेला डिंक आहे याला साईडला ठेवू आणि एका मोठ्या परातीमध्ये आपण इथं हे बाकीचं साहित्य काढून ठेवलेलं आहे, म्हणजेच खारीक खोबऱ्याचा कूटही याच्यामध्ये काढून घेतला आहे। याच्यावरती जे भाजलेले ड्रायफ्रुट्स होते ते याच्यावरती टाकून घेतले आहेत। भाजलेलं गव्हाचं पीठ सुद्धा याच्यावरती मी टाकून घेतलं आहे आणि जो आता डिंक क्रश केला आहे ते सुद्धा याच्यावरतीच टाकून घ्यायचा। सगळा डिंक टाकून घेतला। 1 टेबलस्पून सुंठ पावडर टाकून घेतली आहे, म्हणजे मोठ्या चमच्यानं 1 चमचा टाकून घ्यायची। 1.5 टेबलस्पून भाजलेली खसखस टाकून घेतली आहे, म्हणजेच मोठ्या चमच्यानं 1.5 चमचा टाकून घेतली आहे खसखस। थोडंसं जायफळ आपल्याला याच्यावरती किसून टाकायचं आहे, अगदी 2 चिमूट एवढं टाकायचं, जास्तीच टाकायचं गरज नाही। याने पोटाला छान राहतं, बिलकुल पोट दुखण्याचा काही चान्स येत नाही जायफळ खाल्ल्यानंतर। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। असं पीठ थंड झालं असेल तर हातानं छान मिक्स करायचं, पीठ जर गरम असेल तर चमच्याने एखाद्या मिक्स करून घ्या। तर याला मी छान असं मिक्स करून घेतलं आहे, कारण आपल्याला गूळ मेल्ट करायच्या अगोदर हे सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स करून ठेवणं खूप गरजेचं आहे। तर ही परत आपण साईडला ठेवून देऊया आणि आता सेम कढई आपण गॅसवरती ठेवून घेतली, त्याच्यामध्ये 2 चमचे एवढं तूप आपलं राहिलं आहे एका कपामधलं। तर ते सगळं तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे
तर आपल्याला टोटली पूर्ण 1 कप तूप लागलेला आहे आतापर्यंत। तर याच्यामध्ये 1.5 कप गूळ टाकून घ्यायचा आहे, जो गूळ मी चाकूने बारीक कापून घेतलेला आहे। याच्यावरती नॉर्मल जो आपला नाश्ता करायचा चमचा असतो त्या चमच्याने 3 चमचे पाणी टाकून घेतलं, म्हणजे गूळ जो आहे तो पटकन मेल्ट होतो। आणि आता याला लो टू मीडियम फ्लेमवरती या गुळाला आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता गूळ आता बऱ्यापैकी सगळा मेल्ट झालेला आहे आणि छान अशी उकळी सुद्धा आलेली आहे। तर आता मी इथं गॅस बंद करते। गूळ मेल्ट झाला की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मेल्ट झालेला गूळ आपल्याला या मिश्रणावरती टाकून घ्यायचा आहे सगळा। इथं मी सगळा हा जो गूळ मेल्ट केलेला आहे तो टाकून घेतला आहे आणि आता हे मिश्रण गरम आहे, म्हणजेच गूळ गरम आहे, त्यामुळे आपण हे सगळं स्पॅच्युलाने किंवा एखाद्या उलथण्याने असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत हात लावू शकत नाही आपण, म्हणजे गरम आहे तोपर्यंत आपण चमच्याने त्याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हात लावता यायला लागला की मग लगेच आपण याला हाताने छान असं मिक्स करायचं आहे आणि लगेच लाडू वळवायला घ्यायचा आहे, कारण आपल्याला गरम गरमच असताना हे लाडू जे आहे ते वळवून घ्यायचे आहेत। म्हणजे थंड पडल्यानंतर थोडंसं लाडू वळवण्यास थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून मग आपल्याला गरम गरम मध्येच हे लाडू वळवून घ्यायचे आहेत। तर इथं आता मी छान असं अगोदर मिक्स करून घेतलं, दोन्ही हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं, चोळून घ्यायचं आणि नंतर लाडू वळवायला सुरुवात करायची आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता लाडू अगदी इझिली हा वळवला जात आहे आणि हे लाडू कसं थोडेसे मीडियम साईजचेच बनवायचे, एकदम मोठ्या साईजचे बनवायचे नाही किंवा एकदम छोट्या साईजचे सुद्धा बनवायचे नाही। तर 1 लाडू खाल्ला तर इनफ होतं आपल्याला, डेली 1 लाडू खाल्ला तरी छान होतं, म्हणून एक असा मीडियम साईजचा लाडू बनवून घ्यायचा आहे। तर मी 1 लाडू बनवला, आता आणखी एक तुम्हाला लाडू बनवून दाखवत आहे। याच पद्धतीने सगळे लाडू तुम्ही बनवून घ्या आणि अगदी सोपी रेसिपी आहे, अगदी कमी साहित्य लागतं, अगदी काही जास्तीचं असं वेगळं काही साहित्य लागत नाही। पाहू शकता परफेक्ट असे आपले लाडू जे आहे ते तयार झाले आहेत। जर तुम्हाला वाटलं मध्ये की लाडू वळवण्यास थोडासा प्रॉब्लेम येत नाही किंवा हे जे मिश्रण आहे ते सुक्क झालं आहे, तर त्याला काय करायचं, थोडंसं असं मिश्रण त्याच ताटामध्ये साईडला घ्यायचं आणि थोडंसं असं चोळून घ्यायचं आहे, जसं मी चोळून घेते त्याप्रमाणे असं थोडंसं चोळून घ्यायचं, त्याला लगेच मॉइश्चर सुटतं, थोडंसं आपल्या हाताची जी उब असते ती उब लागते आणि मॉइश्चर सुटतं, त्याने लगेच लाडू जो आहे तो वळला जातो। पाहू शकता अगदी शेवटपर्यंत मी ती स्टेप वापरली आहे। थोडंसं पीठ चोळून घ्यायचं आणि हातावरती लगेच लाडू वळवून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला वाटलं की तरी सुद्धा लाडू वळला जात नाही तर थोडंसं तूप गरम करून याच्यावरती टाकू शकता, बॅचेसमध्ये थोडं थोडं टाकायचं आणि लाडू वळवून घ्यायचे। तर पाहू शकता आपले सगळे लाडू रेडी झाले आहेत, किती सुंदर दिसत आहेत पहा। अगदी या लाडूंना तुम्ही महिनाभर जरी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही, नक्की ट्राय करून पहा। अगदी छान असा मऊ लुसलुशीत असा लाडू झालेला आहे, पाहू शकताय तुम्ही, तोंडात टाकताच विरघळणारा। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।